तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. काही जणांची मंत्रीपदही गेली आहेत. वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांची तंबी. मराठी विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच. विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय. इगतपुरीत राज ठाकरे यांचं मोठं विधान. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 20 ऑगस्टला सुनावणी होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक. काही मंत्री आणि आमदारांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ झाल्यानं बैठकीत होणार चर्चा. मी राजीनामा दिलेला नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि भाजपकडून कुणीही प्रवेशाबद्दल विचारलं नाही. जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती. रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून 5 तास चौकशी. संजय भंडारीशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वाड्रांना आलं होतं 3रं समन्स. सर्व बोईंग विमानांच्या फ्युएल स्विचची तपासणी करण्याचे विमान कंपन्यांना डीजीसीएचे आदेश. 21 तारखेपर्यंत पूर्ण करावी लागणार तपासणी. गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी 6,31,00,000हून अधिकचं दान. गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत 3 लाखांहून अधिक साई भक्तांनी घेतलं दर्शन. आणि 23 तासांच्या प्रवासानंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार. आज दुपारी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये स्पेस क्राफ्टचं होणार लँडिंग. तुम्हालाही समोसा किंवा जिलेबी खायला आवडते? मग ही बातमी खरं तर तुमच्यासाठी आहे. कारण गरमागरम समोसा, रसरशीत जलेबी पाहिल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण हे पदार्थ सिगारेट इतकेच धोकादायक आहेत असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेला आहे. आरोग्य मंत्रालयानं एक अहवाल तयार केलेला आहे. त्यामध्ये 2050 पर्यंत देशातील 44.9 कोटी लोक लठ्ठपणानं ग्रस्त असतील असं समोर आलंय. अशा परिस्थितीमध्ये भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजणारा दुसरा देश बनेल. म्हणूनच आरोग्य मंत्रालयानं अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहकार्यानं एक नवीन धोरण तयार केलंय. ज्या अंतर्गत या अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगवर वॉर्निंग लेबल लावणं बंधनकारक केलंय. विशेष म्हणजे जंक फूडवर तंबाखूसारखे इशारे देण्याची तयारी केली जाते. समोसा, जिलेबी जे की ऑइल आणि रिफाईंड शुगर प्रोव्हाइड करतं, याचे दुष्परिणामांबद्दल लोकांना माहिती फारच कमी आहे. प्रत्येकाला माहीत राहिलं पाहिजे की समोस्यात जे ऑइल जातं किंवा जिलेबीमध्ये जे शुगर जातं ते आपल्याला लठ्ठपणाकडे घेऊन जातं आणि लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. याच्यामुळे आम्हाला बीपी, शुगर, हार्ट फेलियर, किडनी फेलियर, लकवा हे सगळं फ्युचरमध्ये होतं. इव्हन कॅन्सरही होतं. याबद्दल माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी हे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आम्ही याला. याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक छान इनिशिएटिव्ह सुरू केला आहे.